don't worry, I'm not here to sing. These songs and many other melodious songs by Asha Bhosle will be sung today by Sur Nawa Dhyas Nawa fame Madhura Deshpande ji. So see you today on Meet Kalakar page of Facebook at 5 p.m. and we'll listen to nice old classic Hindi songs by Madhura Deshpande. Till then, stay safe. Namaste. नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज क्लिअर आहे? ओके. सो आज मी आपल्यासाठी एक स्पेशल विषय घेऊन आले असं म्हणता येईल. माझं नाव मधुरा देशपांडे आणि आजची संध्याकाळ ही आशाताईंच्या गाण्यांची स्पेशल संध्याकाळ आहे असं मी म्हणेन. त्या आशा भोसले ह्या जवळजवळ सगळ्यांचंच आयडॉल, दैवत किंवा असं म्हणता येईल युनिव्हर्सिटी, विद्यापीठ आहेत त्या. आणि मराठी, हिंदी काही त्यांची निवडक गाणी, मला माहिती आहे की सगळी गाणी करता येणार नाहीत, पण त्यांची काही मराठी, हिंदी गाणी निवडक. आता त्याच्यात पण काही लोक म्हणतील की हे गाणं नाही, ते गाणं नाही, पण मला जे माझ्या बुद्धीला पटलं, बालबुद्धीला म्हणता येईल, ती अशी काही गाणी निवडक मी आपल्यासाठी निवडलेली आहेत. सो पहिले मराठी मग हिंदी असं काही न करता थोडं त्यांच्या व्हरायटी ऑफ सॉंग्सपैकी काही गाणी मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जे कोणी हा व्हिडिओ बघतायत, जे नंतर जॉईन होतील, त्यांना सगळ्यांना खूप 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 धन्यवाद की तुम्ही हा व्हिडिओ बघायला आलात. आणि सगळ्यांना माहिती आहे लॉकडाऊन आहे, कोरोनाचा प्रॉब्लेम आहे, सगळं आहे, आणि त्याच्यामध्ये म्युझिक ही खूप जास्त उपयुक्त गोष्ट असं मी म्हणू शकेन की तणावमुक्त होण्यासाठी तुम्हाला पुढचा 1 तास तुमचा तणावमुक्त असेल आणि जो कुठला स्ट्रेस असेल तो विसरून तुम्ही माझी काही गाणी एन्जॉय करावीत. मनोरंजन हे एकमेव उद्दिष्ट आहे. सो पहिलं गाणं मी आपल्या पुढे सादर करतेय हावडा ब्रिज या चित्रपटातलं. सगळेजण येत आहेत त्यामुळे मग सगळ्यांना वेलकम करण्यासाठी आपण हे गाणं घेतोय असं म्हणता येऊ शकतं. अर्थात गायिका आशाताई, याच्या पुढची सगळी गाणी आशाताईंना डेडिकेट करेन मी. लिरिसिस्ट आहेत कमर जलालबादी आणि कॉम्पोजर आहेत ओंकार प्रसाद नय्यर, म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके OP नय्यर. त्यांचं हावडा ब्रिज चित्रपटातील मधुबालावरती पिक्चराइज झालेलं खूप सुंदर गाणं ते तुम्ही ओळखा. तोपर्यंत
बीच में गिरा दे उधर, देखा मचल के जिधर, बीच में गिरा दे उधर, किसका जलाशय, बिजली कोई क्या खबर, किसका जलाशय, बिजली कोई क्या खबर, आइए मेहरबान, बैठिए जाने जा, शौक से लीजिए इश्क के इम्तिहान, आइए मेहरबान, बैठिए जाने जा, शौक से लीजिए इश्क के इम्तिहान, आइए मेहरबान. ह्याच्या पुढचं गाणं मराठी आहे आणि या गाण्याच्या विषयीची एक छोटीशी आठवण सांगता येईल की हे मी बसवलेलं पहिलं गाणं म्हणता येईल. लहानपणीपासनं गात असताना हे माझं सगळ्यात आवडतं आणि पहिलं असं गाणं आहे जे स्पर्धेसाठी, लहानपणी स्पर्धेसाठी जेव्हा जायचे तेव्हा त्याच्यासाठी तयार केलेलं हे गाणं आहे जे खूप सुंदर आहे. श्रीनिवास खळेकाकांचं संगीत आहे. ग दी माडगुळकर त्यांनी गीत लिहिलेलं आहे आणि भावगीत आहे. खूप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. बदके पिले सुरेख होते पुरूप वेडे तयात एकात होती बदके पिले सुरेख होते पुरूप वेडे तयात कोणी नद्यास हे खेळावयास संगे, कोणी
शहावत के पिले सुरेख होते पुरूप वेडे पिल्लू तयात. थँक्यू. माझंही खूप आवडीचं गाणं आहे आणि थँक्यू सगळेजण जे हे गाणं ऐकता किंवा हा माझा सांगीतिक मी जी तुम्हाला एक छोटीशी आपला संवाद एक जो होतोय सांगीतिक संवाद तो ऐकताय त्याबद्दल. याच्या पुढचं गाणं ह्या गाण्याबद्दल सांगायचं म्हणजे या गाण्याच्या खूप आठवणी म्हणजे जेव्हा आशाताई मुलाखत देतात किंवा त्यांची मुलाखत मी ऐकते तेव्हा त्याच्यामध्ये ह्या गाण्याचा उल्लेख नेहमी असतो. R.D. बर्मन हे संगीतकार आणि गुलजार यांचं गीत आणि या गाण्यासाठी आशाताईंना नॅशनल अवॉर्ड मिळाले त्यामुळे खूप जणांनी गाणं गेस केलेलं पण असेल. आणि या गाण्याची आठवण म्हणजे जेव्हा गुलजार साहेब जेव्हा एक हा कागद या गीताचा कागद घेऊन आले होते आणि R.D. बर्मन स्टुडिओत बसले होते तेव्हा त्यांनी ते गाणं बघितलं आणि म्हणाले की अरे तुम कल अखबार लाके दे दोगे मुझे और बोलो की इसको कंपोज करो. नाही मेरे से नहीं होगा ये असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं. आणि तो कागद नंतर आशाताईंकडे आला. आशाताई पण स्टुडिओत होत्या आणि फक्त एका कागदावर त्यांनी नजर फिरवली आणि काहीतरी गुणगुणल्या आणि तेव्हा R.D. त्यांना म्हणाले क्या 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 गाया तुमने फिर से गाओ. क्या घाबरला म्हणे नाही 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 मैंने कुछ नहीं गाया. नाही नाही अभी जो गाया वो गाओ. त्यांनी असंच परत गुणगुणलं आणि तो कागद घेऊन R.D. बर्मन यांनी ह्या गाण्याचं कॉम्पोजिशन केलंय जे अतिशय सुंदर आहे. इजाजत चित्रपटातलं. मेरा कुछ सा
हिंदी मराठी ही अशी गाणी मी घेतलेली आहेत. फक्त हिंदी फक्त मराठी अशी नाही, कारण आशाताईंचं योगदान खूप जास्त आहे, खूप. आणि मला माहिती आहे खूप अशी गाणी आहेत की जी सुटतील, जी नाही घेता येणार, पण वेळेच्या अभावी आणि मला काही निवडता आली तशी मी निवडलेली आहेत. होप ती तुम्हाला आवडत असतील. आणि ह्याच्या पुढेही अशी खूप छान छान गाणी आहेत, वेगवेगळी जी गाणी आशाताई गायलेल्या आहेत ती, त्याच्यातली काही गाणी मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्या पुढची गझल म्हणता येईल. मराठीतले असे सम्राट सुरेश भट ह्यांची गझल आहे निवडुंग या चित्रपटातली. ही पद्मजाताईंनी पण गायलेलं आहे आणि आशाताईंनी पण गायलेलं आहे. तर मी आशाताईंचं आपल्या पुढे सादर करणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे आणि सगळ्यांचं, ऑलमोस्ट मराठी रसिकजनांचं किंवा बाकी सगळ्यांचं पण हे गाणं खूप मनाच्या जवळ आहे.
ह्याच्या पुढचं गाणं हिंदी आहे आणि त्या गाण्यासाठी आशाताईंना नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, उमराव जा या चित्रपटातलं. आत्ताच आशाताईंनी एक यूट्यूबवरती सिरीज चालू केली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी हे किस्से सांगितले होते की या गाण्याविषयी त्या असं म्हणत होत्या की मला जेव्हा खय्याम साहेबांनी या गाण्यासाठी विचारलं तेव्हा मी असे होते की नाही, माझा आवाज खूप वरच्या पट्टीतला आहे, मी एवढ्या खालच्या पट्टीत कसं गाऊ हे गाणं, ह्या गाण्याचं काही म्हणजे होईल का, म्हणजे चांगलं जाईल का. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही गाऊन बघा, तुम्ही गा गाणं, मग आपण बघू. आणि त्या अशा ठीक आहे मी गाते. तेव्हा त्या गायल्या आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती सुंदर पिक्चराइज झाले हे गाणं आणि किती सुंदर दिसतं चित्रपटामध्ये. आणि सगळ्यांची आवडती अभिनेत्री रेखा ह्याच्यामध्ये आहे आणि खय्याम साहेबांचं म्युझिक आणि शहारयार यांचे गीत. तर पुढचं गाणं आपल्यासाठी.
मुश्किल नहीं है कुछ भी, मुश्किल नहीं है कुछ भी अगर ढाल लीजिए। मुश्किल नहीं है कुछ भी अगर ढाल लीजिए। ये चीज़ क्या है आप मेरी जान लीजिए। बस एक बार, बस एक बार, बस एक बार मेरा कहा मान लीजिए, मान लीजिए, मान लीजिए। खूप 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 धन्यवाद. ह्याच्या पुढचं गाणं हिंदी आहे आणि आर डी बर्मन यांच्या कारवा या चित्रपटातील आहे. तुम्ही गेस करत असाल ते गाणं नाही आहे कारवामधलं. हे गाणं खूप वेगळं आहे आणि मी जेव्हा हे गाणं ऐकलं होतं पहिल्यांदा तेव्हा मला वाटलं होतं की बापरे हे गाणं कसं असेल, म्हणजे काय गायले आहेत. म्हणजे दोन वेगळे मूड एका गाण्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. ज्यांनी कोणी कारवा हा चित्रपट बघितला असेल, अरुणा इराणी आणि आशा पारेख या दोघी जणांवरती पिक्चराइज केलेलं गेलेलं गाणं आहे हे. आणि दोन वेगळे मूड त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे या गाण्यामध्ये दाखवलेले आहेत. तर माझं ते खूप फेवरेट गाणं असं म्हणू शकेन. मजरू सुलतानपुरी यांचं गीत आहे, आर डी बर्मन यांचं संगीत आणि कारवा हा चित्रपट. गाण्याचं नाव मी सांगणार नाही, तुम्ही आतापर्यंत गेस केलं असेलच. झूठे हैं होठों को होठों से कहते सजना ला ला
हे गाणं इतर गाण्यांच्या तुलनेत खूप जास्त फेमस नाहीये, पण जे गाण्याचे शौकीन म्हणू शकतो आपण, हा शब्द थोडा विचित्र वाटतो, पण खरे जे दाद देणारे आहेत त्यांनी हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. मला खूप जण म्हणाले की नाही नाही हे गाणं तू गा, हे गाणं खूप सुंदर आहे आणि माझंही खूप आवडीचं गाणं आहे, म्हणून मी आपल्यापुढे सादर केलं. तुम्हाला आवडलं असेल असं मी मानते. पुढचं गाणं मराठी आहे आणि आशा भोसलेंनी जसं म्हणजे आशाताईंनी गझल गायल्या, नाट्यपद गायली, भावगीत, भक्तिगीत, अभंग, चित्रपट गीतं खूप सारी. त्याच्यामध्ये कॅबरे आणि पेपी नंबर्स हे एवढे परिचित नव्हते, जे ज्याला आवाज आशाताईंनी दिला असं आपण म्हणू शकतो. आणि हे मराठीतलं खूप फेमस गाणं आहे आणि उडत्या चालीचं गाणं असं आपण त्याला साध्या शब्दात म्हणू शकतो. शांताबाईंचे शब्द आहेत, हेमंत भोसले यांचं संगीत आहे आणि एक भावगीत. शारद सुंदर चंदेरी राती ला 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 शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत तुझा थंड हवेत घेऊन कवित सासरा झुलव मला सासरा रे मोहना रे ऐकणा रे तुझ्याच साठी तुझ्याच जाडी सगळे सयरे मी सांडले पाठी तुझ्याच साठी तुझ्याच जाडी सगळे सयरे मी सांडले पाठी शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत तुझा थंड हवेत घेऊन कवित सासरा झुलव मला मोहन मधुर राती भराला येऊन प्रीती प्रीतीची ही सनरीती कशाला कोणाची भीती झाडामागे चांद हवारती आला येणा आतून जीव हसाला मी फुलावे स्वर व्हावे गीत गावे शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत तुझा थंड हवेत घेऊन कवित सासरा झुलव मला वाऱ्यात लहर मंद फुलांचा मादक गंध मोगरा चमेली कुंद जीवाला करीती धुंद माझा देवी पुनव चांदणे साजे प्राणवते प्रीतीची पावरी वाजे आज राया धुंद काया मोहमाया शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत तुझा थंड हवेत घेऊन कवित सासरा झुलव मला सासरा रे मोहना रे ऐकणा तुझ्याच साठी तुझ्याच जाडी सगळे सयरे मी सांडील पाठी शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत तुझा थंड हवेत घेऊन कवित सासरा झुलव मला ला 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 थँक्यू.
आणि ह्याच्या पुढचं गाणं खूप म्हणजे लेजेंडरी म्युझिक डिरेक्टर असं आपण ज्यांना म्हणू शकतो आणि ज्यांची आत्ताच बर्थ अॅनिव्हर्सरी झाली असे मदन मोहन यांच्या चित्रपटातलं आहे. मदन मोहन यांनी खूपशी गाणी लता दीदींकडनं गाऊन घेतली, पण त्या म्हणजे म्युझिक डिरेक्टर यांचं खूप एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो की त्यांचं कॉम्पोजिशन किंवा आपण म्हणतो ती रचना, संगीत रचना करतानाच त्यांच्या लक्षात येतं की नाही, हे गाणं ह्या गायकाकडनं गायून घेतलं पाहिजे. त्यामुळे काही गाणी त्यांनी आशाताईंकडनंच गाऊन घेतली. तर ह्या गाण्यामध्ये ऍक्च्युली एक छोटीशी गोष्ट आहे की पूर्ण गाणं एका गायिकेने गायलेलं आहे, परंतु एकच त्यातल्या ओळी आहेत, फिर क्या हुआ. ही ओळ अशी आहे की ज्याच्यासाठी मेल सिंगर वापरला गेला आहे. आणि आता मी एकटी आहे, मी कार्यक्रम करते, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घरी फिर क्या हुआ ही ती जेव्हा वेळ येईल तेव्हा ते म्हणायचं, मी म्हणू शकत नाहीये कारण ते मीच म्हटल्यासारखं आणि मीच रिप्लाय दिल्यासारखं होईल. त्यामुळे तेवढा मला सगळ्या ऑडियन्स कडनं रिस्पॉन्स हवा. आणि त्या फिर क्या हुआ वरनं तुम्ही गाणं गेस केलंच असेल, मेरा साया या चित्रपटातलं आहे. झुमका गिरा रे, हाय, झुमका गिरा रे, बरेली के बाजार में
आतापर्यंत भरपूर संगीतकारांची गाणी आशाताईंनी गायलेली आहेत. त्याच्यातल्या काही निवडक संगीतकारांची नाही म्हणणार मी, निवडक गाणी मी अशी घेऊ शकले. मलाही माहिती, मलाही खूप वाईट वाटतंय की खूपशी गाणी मी घेऊ शकत नाहीये किंवा घेऊ शकलेले नाहीये. पण काही गाणी अशी आहेत की जी घेतल्याशिवाय आशा भोसले या पूर्ण नाही होऊ शकत किंवा मग त्यांचा सांगीतिक प्रवास नाही पूर्ण होऊ शकत. सो त्याच्यातलं एक 2-3 गाणी अशी आहेत की जी त्यांची सिग्नेचर एडिशन असं आपण म्हणू शकतो त्यांना. तर त्यातलंच हे पुढचं गाणं एक आहे. कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आहे आणि तुम्ही गेस करा तोपर्यंत.
थँक्यू. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हरे कृष्ण हरे रामा या चित्रपटातलं हे गाणं. डमरुदम मिट जाएगा, बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम. डमरुदम मिट जाएगा, बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम. दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया से हमने लिया क्या, हम सबकी परवाह करें क्यों, सबने हमारा किया क्या. दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया से हमने लिया क्या, हम सबकी परवाह करें क्यों. डमरुदम मिट जाएगा, बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम. डमरुदम मिट जाएगा, बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम. चाहे जिएंगे मरेंगे, हम ना किसी से डरेंगे, हमको ना रोके ज़माना, जो चाहेंगे हम करेंगे. चाहे जिएंगे मरेंगे, हम ना किसी से डरेंगे, हमको ना रोके ज़माना, जो चाहेंगे हम करेंगे. डमरुदम मिट जाएगा, बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम. थँक्यू सो मच सगळ्यांना, ज्यांनी कोणी ज्या लोकांनी हा कार्यक्रम बघितलाय त्यांना थँक्यू. आणि स्टे सेफ, घरी राहा, सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. लवकरच आपण या सगळ्यातनं बाहेर पडू. थँक्यू सो मच. आणि सॉरी, खूप जणांच्या काही फरमाईशी असतील किंवा काही असतील, पण वेळेनुसार आणि बाकीच्या काही गोष्टींमुळे त्या काही मला घेता आलेल्या नाही आहेत. तर मी पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करेन की परत एकदा आपण अशीच काहीतरी महफिल ठेवू आणि त्याच्यामध्ये त्या फरमाईशी मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. थँक्यू. Hi, this is Sonal here. I found Meet Kalakar on sulekha.com and it's been 2 years that I am taking lessons with Madhura Deshpande.
I like her teaching style, and the way she breaks down the songs is really good. She has really vast knowledge about the old and new songs, so I get to sing variety of songs with her, and I like her very much. Thank you. ओ माही वे, ओ माही वे, माही मैनू छड़ियो ना कि तेरे बिन दिल नहीं लगना, जिथे भी तू चलना है माही मैं तेरे पीछे पीछे चलना, तू जी सकदी नहीं मैं जी सकदा नहीं, कोई दूसरी में शर्ता भी रखदा नहीं, क्या तेरे बाजो मेरा सच्चिया मोहब्बत आवे, ओ माही किते और नहीं ओ मिलना, जिथे भी तू चलना माही मैं तेरे पीछे पीछे चलना। अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, न वो समझ सके न हम। Hi everyone, so you just heard me. I'm Sonali Singh. So I'm in Hyderabad. I work in Hyderabad and I'm deeply interested in music. So I wanted to join an online class, like I would go for a distance learning and to work on my music skills. So I heard about this Meet Kalakar and I joined it about a year ago, and I was assigned a teacher, Madhura Deshpande. She's 15 years experienced and she taught me the basics of music. Like I opted for the course light vocals, but she also gave me a background and basic knowledge of the Hindustani classical. So I was able to understand it, the basics better, and I was able to improve on my talent, and I saw a lot of difference in me. So I suggest you guys that you should go for Meet Kalakar, because they assign you wonderful teachers and they will really help you improve on your skills. So thank you, Meet Kalakar. Good evening, I'm Preetam from Kansas City. I came across Meet Kalakar on the net one fine day while browsing for similar musical schools on the net so that I could pursue my musical journey online during these trying times. No sooner I read about Meet Kalakar on the net, I felt an instant connection and decided to pursue my musical journey with meetkalakar.com. My guru for the last 4 musical sessions, Miss Madhura Deshpande, has been a fabulous guru. She is so patient and she has no qualms about explaining or reiterating the same things over and over again. Her infectious smile motivates me to sing to the best of my ability during the class and off the class as well. I would like to dedicate one song at this point in time, and that is O Palanhare from the film Lagan. O Palanhare, निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कौनो नाही, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कौनो नाही। ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे,
तुमरे बिन हमरा कोनो नाही. Thank you.